कांशीराम एक आपल्या अनुसूचित जातीच्या एका सर्वसामान्य स्त्रीला त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं त्या संघटनेच्या भरोशावर आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून एक व्यक्ती महाराष्ट्रभर फिरत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना बांधत आहे आणि आपल्या सर्व अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना एकत्र करत आहे। सर्व महाराष्ट्रभर आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत आणि ज्यांचा आम्हाला नेहमीच आधार आणि अभिमान वाटतो आणि माणसं कमवायची कशी त्यांनी ज्यांच्याकडून शिकावं असे माननीय जयराम जाधव सर, सर्कल सेक्रेटरी SC/ST वेलफेअर असोसिएशन, हे आपल्याला आता संबोधित करतील। माननीय जयराम जाधव सर। अरे ते द्या म्हणा ते माध्यम त्यांना लागेल ते द्या पहिले। आदत नहीं है अरे मुझे सब पे फिदा होने की, ते द्या ना पहिले। आदत नहीं है मुझे सब पे फिदा होने की, पर आप में कुछ बातें ऐसी है। फुलं लावली नसेल तर बरं झालं असेल। ते जास्त झालं। आदत नहीं है मुझे सब पे फिदा होने की, पर आप में कुछ बातें ऐसी है कि दिल को समझने का मौका ही नहीं है। या खास शेर आहे तुमच्यासाठी आणि गौतमसाठी। कारण तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाला मी येणार नव्हतो। बरोबर ना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने 3-4 दिवस इथंच होतो, महाराष्ट्रात फिरावं लागतं। आणि मग गौतम मला बोललो, अरे बाकीचे सगळे अधिकारी आपली येथील मंडळी येतील, करून घ्यायचा तसा कार्यक्रम। त्या पठ्ठ्याने काय केलं, मला विचारलं, त्यांनी सरळ विमानाचं तिकीट काढलं आणि माझ्या मोबाईलवर पाठवून दिलं। 27 तारखेला मागच्या 27 डिसेंबरला विमानाचं तिकीट पाठवून दिलं। माझ्या पुढे कुठलाही पर्याय नव्हता, त्यामुळं नकार देऊ शकत होतो। असो, तथागत सम्यक संबुद्ध त्याच्यावर उभं राहा म्हणा। बहुजनांचे राजे नाही ना शिवछत्रपती, सरकवलं ते। समतामूलक समाजाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांच्यामुळे तुम्हाला मला इथल्या 85% समाजाला आरक्षण मिळालं, ते राजाचे शाहू महाराज, ज्यांची आज आपल्या टपाल खात्याच्या वतीने आणि नागपूर सिटी विभागाच्या वतीने जयंती साजरी होते, ते जननायक बिरसा मुंडा, माता सावित्रीबाई फुले, बोधिसत्व संत रविदास, जग बदल घालून गाव सांगू केलं मा भीमराव, शेवटचे कवन ज्यांनी बाबासाहेबांना अर्पण केलं भीमशाही अण्णाभाऊ साठे, आणि 5000 वर्षाची गुलामगिरी माझ्या केलेल्या सर्वेक्षणानुसार ज्यांनी केवळ आणि केवळ 37 वर्षामध्ये मोडीत काढले, ते तुम्हा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पहिल्यांदा नतमस्तक अभिवादन करतो। नागपूर शहर विभागाचं हे दुसऱ्या द्वैवार्षिक अधिवेशन होत आहे। या अधिवेशनाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्मान किशोर कांबळे, विचारपीठावरती उपस्थित असलेले डॉक्टर किशोर मानकर साहेब, माननीय सिद्धार्थ गायकवाड साहेब, आज सगळ्यात चांगलं स्पीच होतं, त्यांना वेळ मिळाला नाही, सोडून द्या। मला वाटत होतं की मला पण 1 तास तयार हरकत होता। डॉक्टर सरोज डांगे मॅडम, त्याचबरोबर आपल्या खात्यातून मागच्याच 3-4 महिन्यापूर्वी निवडून सेवानिवृत्त झालेले आपले DPS आदरणीय HBS साहेब,
मंचकावरती माझे जनरल सेक्रेटरी रवींद्र त्रिपुडे, रिजनल सेक्रेटरी अनिकेत पाटील, आमचे मित्र या विभागाचे ASP अरविंद गजबी, वर्ध्याचे ASP अमोल भगत, माझे डिव्हिजनल सेक्रेटरी DM चेवंडेजी, गौतम सोनकांबळेजी, बुलढाण्याचे डिव्हिजनल सेक्रेटरी आशिष शिंगळे, नागपूर मोफी सेलचे डिव्हिजनल सेक्रेटरी रितेश लाडे, आणि हा प्रपंच ज्याने घडून आणला ही सर्व टीम, नागपूरची सर्व टीम, श्रीमती गजघाटे मॅडम, माधुरी कवाडे, ओमकार ढवळे, किशोर कांबळे, सारिका ढवळे, प्रवीण नितनवरे, सर्वांची नावं मला घ्यायला आवडतील, पण नावं घेत बसलो तुमच्या पोटात कवळे ओढत असेल, वेळ खूप झाले, मला बरोबर पाणी. आणि या कार्यक्रमासाठी अजून काही मंडळीची बाहेर आली, त्या श्रीरामपूर डिव्हिजनचे माझे सेक्रेटरी प्रवीण शिंदे, अहमदनगर डिव्हिजनचे डिव्हिजनल सेक्रेटरी विजय चामुसवार, त्याचबरोबर शेजारच्या राज्यातून छत्तीसगडमधून एक IPL जे पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनचे आपले डिव्हिजनचे अध्यक्ष पण आहेत, नुकतेच ते IPL झाले, त्यांची पोस्टिंग म्हणून दुर्गला आहे, सिद्धार्थ हराळे, तेही आलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी. अनेक मान्यवर बसलेले आहेत, अनेक सगळी लोक, सगळ्यांची नावं घ्यायला मला आवडेल, पण आता अशी अवस्था आहे की सुरुवात कुठून करायची आणि त्याचा एंड कुठे करायचा. जास्त बोलणार नाही, तुम्हाला या संघटनेचा इतिहास थोडासा तुमच्या लक्षात आला पाहिजे. संघटनेची स्थापना 1983 साली झाली, हे बऱ्याच लोकांना माहीत असेल. संघटनेची स्थापना झाल्यानंतर या संघटनेमध्ये इंडियन पोस्टल एम्प्लॉईज युनियन नावाची संघटना ट्रेड युनियन उभी करायची होती. हा इतिहास फार कमी लोकांना माहीत असेल. आणि ते ट्रेड युनियन उभं करत असताना त्यावेळेचे तत्कालीन सेक्रेटरी जनरल आयुष्यमान ब्रह्मपाल साहेब यांनी बरेच प्रयत्न केले. तो प्रयत्न सक्सेस होऊ शकला नाही, कारण इंडियन पोस्टल युनियनचा प्रयोग फसल्यानंतर 2002 साली माननीय रामविलास पासवान मंत्री झाले, आणि त्या अगोदर यांनी मग ऑल इंडिया PNT SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन स्थापना केली, आणि त्या नावाने चालत होती संघटना. नागपूरमध्ये त्याच नावाने आदरणीय B. मेश्राम साहेब पण संघटना चालवत होते, मागासवर्गीयांची संघटना म्हणून. आणि ती चालवत असताना रामविलास पासवान 2002 साली आपल्या खात्याचे मंत्री झाले, आणि त्यांनी त्या सर्व टीमला बोलवलं. इंडियन पोस्टल एम्प्लॉईज युनियनला त्यांनी मान्यता देता येत नाही, पण तुम्हाला रेल्वेच्या धर्तीवरती आम्ही काही 10 सूत्री कार्यक्रम देऊन आपल्याला एंट्री करण्यासाठी परवानगी दिली. आज टपाल खात्यात मी या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय गजबे साहेबांचा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. मी त्या मुंबईला असताना माहिती आहे सगळं की या संघटनेच्या माध्यमातून किमान मी CPMG, PMG, DPS यांना भेटू शकतो, बोलू शकतो, त्यांचे प्रश्न मांडू शकतो, आणि त्याला ते समर्पक उत्तर देऊ शकतात. हा झाला माझ्या सर्कलचा प्रश्न. डायरेक्टमध्ये जात असताना आपला सेक्रेटरी जनरल जो असेल त्याला किमान या संघटनेच्या नावाकडून एंट्री तरी मिळेल, जी इंडियन पोस्टल एम्प्लॉईज युनियनला मिळणार नव्हती. घुसखोरी करून प्रश्न सुटत नसतात, लक्षात ठेवा. त्यासाठी काहीतरी मिळवावं लागतं. गेले 16 वर्ष मला काहीच कळत नव्हतं. तेव्हापासून या संघटनेमध्ये मी एकाच मुद्द्यावरती काम करतो की इथं मी पे बॅक टू सोसायटी मागाशी गौतम बोलला, मला माझ्या समाजासाठी काहीतरी द्यायचं ही माझी भावना आहे, बाकी माझं काही नाही. रेडीमेड प्लॅटफॉर्म डिस्काउंट घेत नाही, मी उभं करतो केले आजच्या देश महाराष्ट्राला. आज महाराष्ट्रातल्या फक्त 2 डिव्हिजन असतील, एक यवतमाळ आणि दुसरी परभणीची. तिथे प्रयत्न सुरू, सगळ्या डिव्हिजनमध्ये आपल्या लोक आज उभी राहिले. किमान त्यांच्यावरती दबाव गट आहे, कुणावरती, त्या प्रशासनावरती, SP वरती, SSP वरती, सो दॅट जे असेल ते माहीत नाही. कारण त्यांना एक माहीत आहे की ह्या संघटनेचा कोणीतरी माणूस वरती बसलाय
उद्या आपण आपल्या लोकांना जर काही त्रास दिला तर तो त्यांना फोन करेल आणि वरून एखादा फोन आला तर अवघड होऊन जाईल. ही भीतीची अप्रत्यक्ष शक्ती खूप काम करते. डायरेक्ट काय काही करायचं नसतं लक्षात ठेवा. त्यामुळं काही मुद्दे काही लोकांना उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ना, असतो तो उथळ पाणी असतं सगळीकडे उभं करावं लागतं सगळं. हा मुद्दा राहू द्या बाजूला. मी ही संघटना ज्यावेळेस सुरू केली, म्हणजे मी नाही सुरू केली, पण जेव्हा मी या संघटनेमध्ये आलो सर 2005 साली मी या संघटनेमध्ये एंट्री केली, तेव्हाच मी कोणीच नव्हतो. गजबे साहेब त्यावेळेस आमच्याकडे एपीएमची पीजी होती, मला वाटतं एपीएमची पीजी होते. तेव्हाच मी नुकताच आपला आमच्या त्यावेळेच्या सर्कल सेक्रेटरी उठला, आपल्या दुसऱ्या एका संघटनेमध्ये एंट्री केली, दिलं माझ्या ताब्यात. आता मला अनुभवच नाही ना, नौका पोरगा 2005 साली माझी नोकरी काही जास्त नव्हती त्यावेळेस, दिलं माझ्या ताब्यात, कर बाबा तू. पण आम्हाला कोणी इंटरेस्ट देत नव्हतं. पहिली गोष्ट जात हा फॅक्टर होता. एससी एसटी दिसलं की ते कुणाचं दुकान आहे. कधी कधी आपले अधिकारी होते इथं, जनबंधू साहेब होते त्यावेळेस, एपीएमची पीएसआर एडीपीएसआर गजबे साहेब अनेक आपले अधिकारी होते. पण थोडंसं आपल्या अधिकाऱ्यांना पकडायचं, जयभीम केला थोडासा ठोकला त्या नाही वाटत आपला माणूस आहे, असं करत 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 आम्ही थोडंसं घुसायला लागलो. या मंचावरती या विचारपीठावरती आपला अधिकारी यायला घाबरायचा. लक्षात ठेवा, गेलो तर लगेच मी एक्सपोज होईल ही भीती असायची. त्यावेळेस सीएसटी टीएमओला, जे आता VTTMO जे आर्मीच्या लोकांना माहिती आहे, तिथं ब्रँच ओपनिंग होतं आणि त्यावेळेस गजबे साहेब एपीएमची मेल्स होते माझ्यावर, बरोबर ना. त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलायचं, सर तुम्ही याल का, येतो म्हणे. फरक काय होतो का लक्षात ठेवा, आपला अधिकारी मंचावरती आल्यानंतर फरक काय होतो. एपीएमची मेल्स त्या उद्घाटनाला एका ब्रँचच्या ओपनिंगला आल्यानंतर तिथल्या आमच्या एसआरएम होती, त्यावेळेस एसआरएम होते सॉरी माफ करा, त्यांच्यावर प्रेशर आलं. अरे आपला एपीएमची मेल्स येते, थोडीशी त्यांनी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस, पण काही चाललं नाही. आणि माझा उद्देश एवढाच होता, गजबे साहेबांना त्यावेळेस घेऊन जाण्याचा माझा उद्देश एवढाच होता की तिथल्या लोकांवरती दबाव आला पाहिजे, तिथल्या अधिकाऱ्यांवर दबाव आला पाहिजे. मी मानसिक त्यांचं डाऊन करण्याचा प्रयत्न करत होतो. माझा त्यावेळेचा तो गेम सक्सेस झाला. त्यावेळेस थोडंसं काही लोकांना आताताईपणा केला, एक थोडंसं जातीवादाचं प्रकरण पण झालं. ते सगळं प्रकरण त्यांना माहिती आहे. आपल्या लोकांनी उठले, लोक ते उद्योग केले, ते मिटवताना ते त्यांनी बेसने बोलून घेतलं, मला यांच्या माध्यमातून बोलून घेतलं. आणि मग यार माझं नाव त्यांनी अँग्री एक मी थोडासा तरुण रक्त होतं, गरम रक्त होतं ना. आता गरम थंड रक्त थंड झालं थोडं, पण तो जोश नाही थंड झाला. आणि मग ते प्रकरण असं झाल्यानंतर थोडासा दबाव तयार झाला. ऍक्च्युली ती त्यावेळेची गोष्ट नको होती पण झाली. आणि त्यानंतर जो सिलसिला सुरू झाला तो सिलसिला असता का, आता आपण एससी एसटीचं काम करत असताना कुणावरती दबाव यावा, कुणावरती अन्याय व्हावा असं कधीच वाटत नाही. आणि तसंच प्रयत्न आपण गेल्या एक तो अपवाद सोडला तर आज तक आपण केला नाही. कधी कधी आता होतो, काही लोक करतात, आवाज सोडून द्या, पण विचारपूर्वक आपण हे निर्णय घेत असतो. कधी कधी आपलीच लोक त्रास देतात. अनेक उदाहरण आहे, तुमच्या विदर्भातले उदाहरण आहे, बाकीचं सोडून द्या. तर त्यावेळेस मी आता एक स्लोगन होतं की ट्रेन आहे एससी एसटी असोसिएशनची जी ट्रेन आहे ती सुटली म्हणे. आता ते व्हिडिओवर सुटली ती. आता ती सुटल्यानंतर ती नागपूर मार्गे किंवा भुसावळ मार्गे किंवा अजून कुठून महाराष्ट्रामध्ये जाणारच आहे, देशभर जाणार आहे. पण या ट्रेनमध्ये तुम्ही आता तुम्हाला तर चढायचंच आहे कुठल्या स्टेशनला. तुम्ही नाशिकला चढाल, तुम्ही भुसावळला चढाल, तुम्ही जळगावला चढाल, तुम्ही अकोल्याला चढाल, तुम्हाला चढायचंच आहे. काही लोक जे जुने प्रवासी असतील ते उतरतील, नवीन प्रवासी चढतील, ट्रेन चालू राहणार, ट्रेन थांबणार नाही. आज ही ट्रेन सुरू झालेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर ह्या ट्रेनचा जो प्रवास आहे हा काय असाच हिसकावून घेतलं नाही, कोणाचं घुसखोरी करून नाही मिळवला. त्यासाठी गौतम सारखे इमानदार लोक भेटले मला. त्या इमानदार लोकांच्या जीवावरती संघटना चालवली, घुसखोरी करून संघटना चालत नसते, लक्षात ठेवा. हम तुम्हारे साथ हैं. त्यामुळं हम तुम्हारे या संघटनेकडे एक इतिहास आहे. आज मला सांगा, एससी एसटी असो, आज टपाल खात्यामध्ये
कम्युनिस्टांची FNPO आहे, सॉरी काँग्रेसची FNPO आहे, भाजपची BMS आहे जे BDKS म्हणतात, आणि आपल्या लोकांची SC ST असोसिएशन आहे. जरा तुम्ही जरा आढावा घ्या बरं अख्ख्या महाराष्ट्रावर, जरा घ्या आढावा. मी सांगतो आज महाराष्ट्रामध्ये, मी अभिमानाने सांगेन, ही माझी संघटना म्हणून बोलत नाहीये, की तुमची संघटना बोलत नाही, महाराष्ट्रामध्ये आज SC ST असोसिएशन या तिन्ही संघटना सुपरचित करून काम करते. मला सांगा, जिथं तुम्हाला इंटरेस्ट नाहीये तिथं तुम्हाला आज मेन स्ट्रीम मध्ये यावं लागतं. सहशक्य आहे का हो? सहशक्य आहे? कोण तुम्हाला उभं करते बघा बरं. लाचारासारखं तिकडे जाऊन आपल्या तळात त्याचे तळवे चाटून नाही होत साहेब, ते तुम्हाला स्वतःचा कणा दाखवावा लागतो. मध्यंतरी मी एक आपलं पुण्यामध्ये प्रकरण झालं, या सिद्धार्थ हागळ्याच्या डिव्हिजन मधलं प्रकरण आहे, आणि तिथल्या SSPने आपल्या 12 लोकांना उचलून ट्रान्सफर केलं. मी काय केलं, आता त्याच्यामध्ये माझा डिव्हिजन सेक्रेटरी पण होता, याचा हा अध्यक्ष डिव्हिजन सेक्रेटरी होता. आता करायचं काय, त्याचा फोन आला मला, असं काहीतरी प्रकरण होतं, व्हिडिओ शूट केले थोडेसे, दारू बिरूचे कुठले जुने ते पाठवून दिले, ते खरं नव्हतं, फेक होता, भाग सोडून द्या. PMजीना जाऊन पर्सनली भेटलो, पण सर मी एकच प्रश्न विचारला, सर ठीक आहे तो फेक आहे सगळे मला माहिती आहे. मी पहिला प्रश्न विचारला, मी PMजीशी बोलतोय लक्षात ठेवा, बोललो सर दारू कोण पित नाही सांगा. मी पित नाही बोला दारू, त्याला पहिला मुद्दा मी दारू पित नाही, पण दारू कोण घेत नाही ते सांगा. दारूचे फेक व्हिडिओज बनवून माझ्या संघटनेला आणि माझ्या सेक्रेटरीला बदनाम करण्याचा डाव आहे. ते हसायला लागले, त्यांनी ते बघितले काकडे, आपलाच कार्यकर्ता, काय रे बरं आहे का, बरोबर आहे का, आणि तो मुद्दा ह्या पद्धतीने टॅकल करून ती ऑर्डर तिथे ते थांबली, आणि त्या 12 नाही 24 लोकांच्या ट्रान्सफर एका जण तिथे आपले नव्हते सगळे, फक्त माझा सेक्रेटरी होता, बाकीचे अदर पण होते, काही इतर संघटनेचे पण असतील, पण त्यांचं काही चाललं नाही, आपण तो मुद्दा सोडून घेतला. ते सगळे लोक मग नंतर आपल्याला भेटले, आमच्या तुमच्या संघटनेत काही येऊ नका, तुम्ही तिकडेच राहा, आमच्या संघटनेत येऊ नका, तुम्ही तिकडेच राहा. प्रश्न मला माझ्या सेक्रेटरीचा होता ना, पण त्याच्यामुळे तुमचं भलं झालं. आता मला सांगा, जर कदाचित ही संघटना नसती की ही असोसिएशन नसती, आपणच माझ्या सेक्रेटरीला पण बाहेर जावं लागलं असतं, आणि त्या 24 लोकांना पण बाहेर जावं लागलं असतं. तुम्ही काय करू शकला असता? करा आंदोलन. कोण विचारलं तुम्हाला? हे झालं छोटं उदाहरण. दुसरं तुमच्या शेजारच्या डिव्हिजन मधलं एक उदाहरण आहे, नाव सांगत नाही कोणाचं, शेजारच्या डिव्हिजन मधलं एक उदाहरण आहे. हे फ्रॉड केस आहे, मी फ्रॉड केस घेत नाही, पण एका मोठ्या अधिकाऱ्याने मला फोन करून सांगितलं, जयराम जरा एक केस घे म्हणे. तो माणूस कोणतरी OBC किंवा ओपन मधला असं मला माहिती नाही, मी जात पण विचारल्या माणसं नाव पण मला माहिती नाही. हे मुद्दा मी हे काय सांगतो याचा अर्थ समजून घ्या. ती केस माझ्याकडे आली, केस डायरेक्ट CPMशी कनेक्टेड आहे. मग मला हा गजबे साहेब काय म्हणजे मी बोलून चला CPMकडे चाललो, बोललो होतो त्याच केस. आणि मग मी गेलो CP, आता कसं करायचं, अधिकाऱ्याचं मी त्या माणसाला ओळखत नाही, पण एक अधिकारी सांगितलं बाबा जयराम जरा बघ वेगळी केस, कारण ते बोलू शकत नाही. मैं गेलो CPMजीला सांगितलं, सर पहली बात कोई फ्रॉड केस लेता नहीं, मेरे 16 साल की करियर है, क्योंकि मेरा अपना एक रेपुटेशन है. लेकिन जिस बंदे की केस है वो शायद उसको फंसाया गया है, आप जरा देख लीजिए. कारण 2 लोकांचा, एकाला 2 वर्षाची सजा आणि एकाला डायरेक्ट 5 स्टेज खाली आला होता. आप जरा देख लीजिए सर, वो मेरा बंदा नहीं, पहले वो ओपन कैटेगरी है, जनरल कैटेगरी है, मुझे कुछ पता नहीं, लेकिन किसी को ऊपर इनजस्टिस हो रहा है तो उसके लिए बात करना मुझे लगता है त्यांनी ते ऐकून घेतलं. ठीक आहे, मेरे पास आने देखतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, समजा ती संघटना माझ्याकडे नसती तर मी तो कोण माणूस कोण आहे, आपण माणुसकी नावाचा प्रकार मानतो की नाही, तो माणूस कोण आहे त्याची मला काही देणे घेणे नाही, पण त्याला आपण संघटना असं मदत करू शकलो की नाही. ही लॉजिकली साधी गोष्ट आहे हो, कोणी सांगायच्या गोष्टी नाहीये, धाबाक सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य तुमच्याकडे जर प्लॅटफॉर्म असेल ना तर तुम्ही घडू शकता, बोलू शकता, म्हणणं मांडू शकता, ऍग्रेसिव्हली मांडू शकता, प्रेमाने मांडू शकता, नम्रपणे मांडू शकता, जसाच तसे. त्यामुळं आपल्या लोकांना कसं हुरग उरण पंढरपूर, आमच्या पुण्याकडे म्हणे, सिद्धार्थ गायकवाड पुढे मला माहित नाहीये, आमच्या पुण्याकडे एक म्हणे हुरग उरण पंढरपूर. पंढरपूरचा अर्थ आहे म्हणजे एकदम उथळपणा असतो, खळखळ असतो, मॅच्युरिटी नावाचा भाग नसतो आपल्याकडे. ते मॅच्युरिटी आपल्याकडे कधी येणार.
कारण लक्षात ठेवा, वाईट दिवस खूप वाईट आहे. डांगे मॅडमनी अत्यंत गंभीरपणे सांगितलंय सगळ्या गोष्टी. त्यांना कधीतरी माझ्या पुढच्या अधिवेशनाला बोलवेल आणि 1 ते 1.5 तास देऊन त्यांनी बोलावं. आपण आपापसातच भांडत चाललोय की आपण मी मोठा की तू मोठा. गायकवाड साहेब म्हटले ना, आम्हाला फुल नाही दिलं राग येतो, आम्हाला बोलवलं नाही राग येतो, आम्हाला खुर्ची नाही दिली राग येतात. काय याच्या पलीकडे जाऊन कधी विचार करणार आहोत की नाही? पण बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका माणसाला काढून तुमची लायकी शोधा तुमची लायकी काय. एक बाबासाहेब आंबेडकर काढून टाका. माझी लायकी शून्य. नामदेव ढसाच्या भाषेत बोलायचं म्हटलं, तुझी इयत्ता कंची म्हणजे तुझी लायकी काय असं म्हणायचं. तुझी लायकी काय, कशाला टिपक्या मारतोयस? त्यामुळे आपण जे काम करत आहोत आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की बाबासाहेबांना आपण अकाउंटेबल आहोत, सगळेच लोक. नाहीतर तुमचा कडेलोट अटळ आहे. एक लक्षात ठेवा, अटळ आहे. 10 वर्षाचा साहेबांनी अल्टिमेटम दिलाय, तो खरा आहे, खरा आहे. मी त्या गोष्टीचं समर्थन करत नाही का, जे आता मराठा आरक्षणाचं आंदोलन चाललंय त्याचा काल आपल्या पद्धतीने काय तो सोक्षमोक्ष झाला, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्याचं समर्थन पण करत नाही, विरोध पण करत नाही. त्यामुळे तो भाग बाजूला राहते. पण तुम्ही जर प्रामाणिक असेल ना, तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात, तुम्ही तुमच्या समाजाप्रती तुमच्या लोकांप्रती प्रामाणिक असलं पाहिजे. ज्या माणसाने मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली ना, मी एकच गोष्ट ऑब्झर्व केली, ती चूक बरोबर. त्याचा फार तो काय हुशार नव्हता, त्याला फार काय नॉलेजेबल नाही एवढं कळतं त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या वागण्यावरनं, त्याच्या बाकीच्या गोष्टीवरनं. पण तो प्रामाणिक होता, ही गोष्ट मी ऑब्झर्व केली. प्रामाणिक असेल तर यश मिळतं. त्यांनी भले ते यश टिकणार आहे की नाही हा भागानंतरच आहे, पण त्यांनी त्याच्या पद्धतीने लोकांना एकत्र केलं, ते एकच मुद्दा लावून धरला आणि प्रामाणिकपणे त्याच्या लोकांनी त्याचा विश्वास ठेवला आणि त्यांनी ती लढाई त्याच्या पद्धतीने तडीच दिली. त्याचं पुढचं काय वाटोळं व्हायचं का चांगलं व्हायचं ते होईल. तुम्ही कधी असा प्रामाणिकपणा दाखवणार समाजाबद्दल? त्या समाजामध्ये येते नाही, त्या समाजामध्ये कार्यकर्ते नाहीत, पण तिथल्या समाजातल्या लोकांनी एकच बघितलं की हा माणूस बोलतोय, हा माणूस प्रामाणिक आहे. आणि त्या प्रामाणिकपणाचा परिणाम की त्यांनी आज एवढ्या मोठ्या सरकारला त्यांनी खाली यायला लावलं ना. मी सांगेन त्याच्या समर्थक विरोध दोन्ही करत नाही, लक्षात ठेवा. पण त्यातला प्रामाणिकपणा शोधा. प्रामाणिकपणा त्या माणसाकडे प्रामाणिकपणा होता ना, त्या प्रामाणिकपणामध्ये मला सगळा शेजारच्या राज्यामध्ये मोठं आंदोलन झालं, काहीच झालं नाही. राजस्थानमध्ये त्याच दिवसाचं आंदोलन झालं, काहीच झालं नाही. पण त्या पोराने तिथपर्यंत घेऊन तर गेला. लोक तुमच्याकडे बघत असतात, तुम्ही किती बदमाशा करता, किती चांगलं बघता, तुम्ही कशा. मी जेव्हा बोलत असताना माझे 2 डोळे पण तुमचे 1000 डोळे माझ्याकडे बघतायत आणि तुम्ही मला ऑब्झर्व करताय हा माणूस किती बदमाश आहे. माझी एक पद्धत आहे काम करण्याची. मी कोणी मला फोन केला, मी एकच गोष्ट सांगतो, येस ऑर नो, 2च गोष्टी मला माहिती आहेत. गोष्ट होणार किंवा होणार नाही, होणार किंवा होणार नाही, होणार स्पष्ट होतं नाही होणार. कशाला विचारतो नंतर मला मागे शिवाय घालण्यापेक्षा नंतर थोडा बोल टाकतो, हो नाही होणार. अरे होणार असेल तर प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, जे तुम्हाला मी आता शेजारच्या विजित सांगतोय. मला काहीतरी घेत नसतं तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, मला काहीतरी घेत नसतं. याचं कारण काय, बाबासाहेबांनी मला जे शिकवलंय, बुद्धाचा जो मानवतावाद मला जो कळलाय तो मी फक्त आत्मसात करतोय, तो फक्त देण्याचा प्रयत्न करतो, बाकी मी काहीच करत नाही. तो फक्त मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण मला प्लॅटफॉर्म एकदा अगरवाल साहेबांना मी बोललो होतो, सीपीएमचे अगरवाल साहेब असं मीटिंगमध्ये बोलता बोलवलेलं, सर मेरे पास एक प्लॅटफॉर्म है, SC ST काय दिसतं ना, ऑल इंडिया पोस्टल SC ST एम्प्लॉय वेलफेयर एसोसिएशन, जो और बाकी जनरल कैटेगरी जनरल समाज के लोग मेरे पास आते हैं, तो मैं क्या करूं? उनके कोई इश्यू लेने चाहिए, नहीं लेने चाहिए? नहीं ले लो ना, लेने चाहिए उन्हें. अगर उनके पूरी इनजस्टिस हुआ है तो ले लो, ठीक है बेटा मैं लेता हूं, लेकिन आपको भी छोड़ानी चाहिए. मी घेतो पण तुम्हाला सोडावे लागतील, मग नाही तर असं तुम्हाला म्हणता नाही तुम्ही क्यों लिया. हे कधी कधी आपल्या पद्धतीने कमिटमेंट त्यांची करावी लागते. म्हणून आज इथे बसले नुसते SC ST वाले नाही, काही अदर समाजाचे, मराठा समाजाचा आहे हेमंत चव्हाण जो MBBS ला आहे, तो मराठा समाजाचा आहे. किती लोकांना माहिती मला माहिती नाही, पण तो GPO ला असताना तो कुठल्याही युनियनचा सभासद होता. आजही तो कुठल्या युनियनचा सभासद होता माझ्या माहितीप्रमाणे. त्यांनी फक्त आणि फक्त SC ST असोसिएशन कोणासाठी काम करतो त्याला माहित नाही का, पण तो फक्त आणि फक्त SC ST असोसिएशनचं काम करतो, कोणाचं करत नाही. हा जो प्रामाणिकपणा आहे ना, उद्या त्याच्यावर संकट आलं तर पहिली त्याच्यासाठी मी स्वतः उभं राहील. का, कारण तो प्रामाणिकपणा त्यांनी समाजाप्रती किंवा तो प्रामाणिकपणा संघटनेप्रती दाखवलाय. हा प्रामाणिकपणा आमच्या लोकांनी दाखवला.
कधी दाखवलं भीम केलं ते जिगर आधी इधर आधी उदर. मी कुठल्याही विरोधाचा सभासद नाही, मी हक्काने बोलू शकतो लक्षात. त्यामुळे काही मंडळी ज्याचा नाव सांगण्याचा प्रयत्न करा. जयराम बाबा आपल्या विचाराचे प्रामाणिक आहे, मी बाबासाहेबांचे प्रामाणिक आहे, काय त्याने घेणे मला. उद्या कदा आज उद्या सगळं सोडायचे, विषय संपला. मला पण घेऊन जायचं सगळं. पण मला माहिती आहे की माझ्या समाजाप्रती माझं काहीतरी देणे लागतं, पे बॅक टू सोसायटी. ते मला देणे लागते, ते मला द्यायचंच आहे. आज जिवंत आहे, उद्या जाईल. या जगातून कधी तर कोणाला सगळ्यांना जायचं आहे. पण मी काय केलं माझ्या लोकांप्रती? हे काय फक्त पोस्टात त्या डाक कर्मचाऱ्यांसाठी आपण ते कुणाच्या याची बदली तिकडे करा, त्याची बदली इकडे करा, इथपर्यंत नाही. इथं तुम्ही तुमच्या समाजाला एकत्र करता, तुमच्या समाजाला तुम्ही बांधून ठेवताय, त्यांची कामं करता, त्या निमित्तानं बाहेरही तुम्ही समाजासाठी काहीतरी देताय. हे फक्त मी टपाल खात्यापुरतं सीमित नाही. इथं मला माझ्या समाजातल्या लोकांसाठी काम करायचं आहे. या निमित्तानं बाहेरही मला आपल्याला काम येतो. त्यामुळे ही गोष्ट आपल्या लोकांनी समजून घ्यावी. नाहीतर काय होतं, आपला फोकस आपण आपले लोक कधी कधी नागपूरच्या ग्रुपवरती बघितले, मेरा आय कार्ड नाही मिळाला. अरे याला इश्यू झाला काय? हितेश कुठे होई तर परवा वाचलं, मेरा आय कार्ड नाही मिळाला. आता आय कार्ड नाही मिळत होतं, हितेश काय करणार आहे? ते डिव्हिजन शिल्काचं काम येतं. आय कार्ड नाही मिळालं ते जाऊन द्या, ठीक आहे. हितेशने आय कार्ड पण करून द्यायचं का? त्यामुळे आपण काय द्यायला बोला त्या विषयामध्ये. असे विषय माझ्याकडे येतच नाही. येतात अंडर शेडचे विषय, नाही तर याला बदली तिकडे पाहिजे, त्याला बदली तिकडे पाहिजे, बस दुसरं काहीच नाही. हे काय संघटनेनुसार एवढं करण्यासाठी नाही. इथं तुमच्या लोकांप्रती तुमच्यावर इनजस्टिस झाला, कधीही बोला. आपण त्यासाठी सर्वस्व कोणाला लावून लढणार. मला एवढं मला काय आता गमावण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे मी घाबरत नाही. पहिली गोष्ट, पहिल्यांदा माझ्या डोक्यात मी भीती काढलेली, माझं काय कोणी नुकसान करू शकत नाही. त्यामुळे मला माझ्या समाजासाठी मला जे काय देणं, ज्या लेवलला जाऊन देणे ते देणारच, त्याची पर्वा अजिबात करत आहे. त्यामुळे एवढं बिनधास्तपणे बोलतोय. तर जर दर्पवृत्तीने ठेवलं असतं ना तर कधीच गायब झालं असतं. एवढं सोपं नाहीये. त्यांच्या लोकांमध्ये जाऊन त्या लोकांना बांधणं आणि उभं करणं एवढं सोपं नाही. नागपूर तर आपला बाली किल्ल्यावर सोडून द्या, बाहेरच्या ठिकाणी जा बघा. त्यामुळं तुम्हाला तुमच्या लोकांसाठी काम करायचंच आहे. मी ठामपणे सांगतो, तुमच्या काही लपडी करा, फक्त कोणाला मारू घेऊ नका, एवढं करा. माझ्याकडे या, बघ तुम्ही काय सांग. हे काय होते, तुम्ही असं करा म्हणून सांगत नाही, तुमचं मनोबल पण वाढलं पाहिजे. माझ्या मागे कोणी, माझ्या मागे तर कोणीच नाही, पण तुमच्या मागे मी आहे असं मी ठामपणे सांगू शकतो. कारण मला माहिती आहे, कॉन्फिडन्स आहे, मी हे करू शकतो, मी हे करू शकत नाही. ते विनाकारण आपण काहीतरी गमजा मारण्यात काय अर्थ नसतो. मगाशी सरांनी सत्यशोधक सिनेमाबद्दल विषय काढला. मी बघितलं बघा सर, जशी तुमची अवस्था होते तशी माझी अवस्था होते की मी सेन्सिटिव्ह माणूस आहे, खूप संवेदनशील माणूस आहे. तो पिक्चर बघत असताना मी काही क्षण डोळ्यात पाणी आले. त्यामध्ये एक सीन असा आहे, म्हणजे तो सीन आपला सर्वांना समोर मला सांगायला नक्की आवडेल. महात्मा फुलेंना मूल नसतं, त्यांची टेस्ट करायची असते. तोच महात्मा फुलेचं उत्तर आहे. त्याची ती मुलीच्या घरचे लोक म्हणतात दुसरी बायको कर म्हणतात महात्मा फुलेंना. सावित्रीबाईंच्या घरचे लोक म्हणतात तुम्ही दुसरी बायको कर. महात्मा फुले त्यांना म्हणतात हिंदीमध्ये, महात्मा फुले जर दोष तुम्ही कसं म्हणता, दोष माझ्यामध्ये तिच्यामध्येच आहे, दोष माझ्यामध्ये पण असू शकतो. आपण असं पुरुष म्हणतो का माझ्यामध्ये दोष नाही, आपण बाईकडेच पोट दाखवतो पटकन. मग तुम्ही हा सल्ला देणार का, जर दोष माझ्यामध्ये असेल तर तिला म्हणा महात्मा सावित्रीबाई फुलेच आहे, सावित्रीबाई फुलेंना तुम्ही दुसऱ्या लग्न करण्याची परवानगी द्याल का? ही कधीची गोष्ट आहे, 19व्या शतकातली गोष्ट आहे. त्यावेळेस महात्मा फुले असं बोलतात. किती पुरोगामी विचार, महात्मा फुलेंचा विचार किती पुरोगामी पद्धतीने त्यांनी मांडला. असं कोण बोलतं का तिला लग्न करायचं, माझ्यामध्ये दोष असेल तिला लग्न करण्याची परवानगी द्याल का, जर तुम्ही मला देत आहे. दुसरा किस्सा आहे संघटनात्मक लेवलला. त्यांचा एक तर जोदडी म्हणून होतो, तो नावाचा मला पटकन लक्षात येणार नाही काय, पण ते त्याला म्हणतो मला नवीन वृत्तपत्र काढायचे. महात्मा फुले इग्नोर करतात त्याला. त्यांना माहित असं महात्मा फुलेला, त्याला सांगितलं तो डुबणार आहे. थोडासा अगोदरपणा करून तो वृत्तपत्र काढतो, घर विकतो आणि ते वृत्तपत्र खड्ड्यात जातं आणि कर्जबाजारी होतो. महात्मा फुलेच्या विरोधात जाऊनही तो भूमिका घेतो. पण महात्मा फुलेने माहीत असतं की अगोदरपणा केल्यानंतर काय होणार आहे, पुढे जे होणार तेच होत असतं. महात्मा फुलेंना कळतं की याने
मला जे वाटत ते याने चुकीचं केलं. सांगण्यात तात्पर्य आहे, आपला नेता कधी कधी आपल्यासाठी काही गोष्टी सांकेतिक बोलत असतो. त्या सांकेतिक बोलण्याला खूप मोठा आधार असतो, कारण माझ्या लोकांचं कुठेही नुकसान होऊ नये हे त्या नेत्याला माहीत असतं. तो सांकेतिक बोलत असतो. त्यामुळं आपला नेता प्रत्येक वेळी चुकीचा असेल असं समजू नये, त्याची भावना समजून घ्या. आजचा हा अधिवेशनाचा जो सगळा सारीपाठ अत्यंत सुंदर पद्धतीने तुम्ही सर्वांनी मांडला आहे. गौतम आणि त्याची सर्व टीम, सगळ्यांचीच नावं घ्यायला मला आवडेल, पण तुमच्या पोटातले कावळे मला दिसत आहेत. माझ्या पोटात नाही, मी पण तुमच्यासारखं काय ते उपमा खाऊन आलोय. तर आपण सर्वांनी खूप चांगलं गॅदरिंग केले, खूप चांगल्या पद्धतीनं आजचं अधिवेशन केलं. नागपूर सिटी डिव्हिजन आज महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी आहे हे मला अभिमानाने सांगावंसं लागेल. आणि जे बाहेरच्या डिव्हिजनचे लोक जे आलेले आहेत, जे डिव्हिजन सेक्रेटरी आहेत, त्यांनी हा आदर्श आवर्जून घ्यावा गौतमचा, की काम कसं करायचं असताना ते गौतमकडे तुमच्याच वयाचं आहे, फार काय तो काय मिच्युअर नाही. त्याच्याकडे वयाची मेच्युरिटी आहे, पण विचाराची मेच्युरिटी आहे. तेव्हा त्याच्याकडे तो बोध आपण सर्वांनी घ्यावा. आणि आज आपण मला बोलवलं, माझा सन्मान केला आणि बोलण्याची कमी अधिक वेळ संधी दिली. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करून इथेच थांबतो. जय भीम. तो स्थापण्याचा अधिकार, संघटना बांधण्याचा अधिकार, संप करण्याचा अधिकार हे सर्व आम्हाला बाबासाहेबांनी दिले आहे आणि म्हणूनच त्यांच्या नावाला सगळ्या संघटना जगत असतात.